सिद्धं शुद्धं पणमियं जिनेन्द्रवर्णे चन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवणम् ओच्छम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चातुर चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्र मुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेशार सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य मुमरीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। देवगतीचं स्वरूप काल पाहिलं होतं. देवगती कशाच म्हणतात? ते संख्या सांगितलं होतं की ऐक एक विचारलं नाही. सप्तधातू रहित दिव्य प्रकाश म्हणून शरीर असते, त्यास देव म्हणतात. बरोबर. सिद्धगतीचं काय स्वरूप सांगितलं? संज्ञा रोगाधिकांना रहित असतात. आपण म्हणतोच की जहाँ भूख का नाम नहीं है, जहाँ प्यास का काम नहीं है, खांसी और जुकाम नहीं है, आदि व्याधि का नाम नहीं है, सच्ची व सुंदर मेरा नाम, सब सुखदाता मेरा नाम. असं सिद्धांचं स्वरूप आहे सिद्धगतीचं. नारकी जीवांची संख्या सांगितली होती. सगळे नारकी किती आहे? सगळे सामान्य नारकींची संख्या किती आहे? पाठीमाग कोण सांगते? सांगा. दुसरं वर्गमूळ कसं काढायचं? दुसरं वर्गमूळ कशाला म्हणणार? कुठल्या पण संख्येच्या वर्गमुळाचे वर्गमूळ. पहिलं वर्गमूळ म्हणजे पहिल्यांदा येते, त्याचं पुन्हा वर्गमूळ काढतो ते दुसरं वर्गमूळ, आणि पुन्हा अनेकदा काढलं की ते तिसरं वर्गमूळ. वर्गमुळाचं वर्गमूळ काढत जायचं. तर जेवढा काढायचं तेवढं खाली जायचं आपण, तेवढा वर्गमूळ येणार. घणांकुलाचं दुसरं वर्गमूळ गुणिले जगश्रेणी म्हटलं एवढ्या जगश्रेणी, घणांकुलाच्या द्वितीय वर्गमूळ प्रमाण जगश्रेणी एवढ्या नारकी जीवांची संख्या आहे. एक जगश्रेणी, दोन जगश्रेणी, तीन जगश्रेणी, असे किती घ्यायचे जगश्रेणी? घणांकुलाचं दुसऱ्या वर्गमूळाचं प्रमाण तेवढ्या जगश्रेणी येणार. ते तेवढ्यामध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश येतील तेवढी ती नारकी जीवांची संख्या असते तेवढ्या क्षेत्रामध्ये. क्षेत्राच्या अपेक्षेनं हे सांगितलं की प्रदेश मोजायचे. दुसऱ्या नारकातल्या नारकींची संख्या किती आहे? पाठे मग बाबू सांगा. 12चे वर्गमूळ नाही, जगश्रेणीचं 12 वर्गमूळ. जगश्रेणीच्या असंख्यात वर्गमूळ निघणार, त्यातलं 12 वर्गमूळ घ्यायचं. आणि ते घणांकुलाचं घ्यायचं नाही. तिथं घणांकुलाचं वर्गमुळाला गुणले, इथं जगश्रेणीच्याच वर्गमुळाला भाग द्यायचं. जगश्रेणीला त्याच्याच वर्गमुळानं त्याला भाग द्यायचा. नंतर तिसऱ्या नरकातली संख्या किती आहे? निरंतर जगश्रेणी भागिले जगश्रेणीचं 10वं वर्गमूळ असं म्हणायचं. आणि 5व्या नरकातली किती आहे संख्या? जगश्रेणी भागिले जगश्रेणीचं 6वं वर्गमूळ. जगश्रेणीला जगश्रेणीच्या 6व्या वर्गमूळानं भाग द्यायचं. 7व्या नरकातले किती सांगितले? वही बघून सांगू नका उत्तर, असं फक्त लक्षात ठेवायचं. दुसऱ्यापासून घ्यायचंय. 12, 10, 8, 6 आणि 3 आणि 2. 7व्या नरकाचं किती येणार? 6व्या नरकाची जगश्रेणी भागिले त्याचं 3रं वर्गमूळ घ्यायचं. आणि पहिल्या नरकातल्या जीवांची संख्या किती आहे?
सगळ्या 2 ते 7 नरकातल्या जीवांची संख्या कमी करायची, म्हणजे त्याच्या गुणकारातून 1/12 वर्गमूळ एवढं कमी होणार त्याचा गुणकार. जे घडांकुलाचं जे द्वितीय वर्गमूळानं गुणले ना, तो गुणकार किती कमी होणार? फक्त 1/12 म्हणजे 12 वर्गमूळ आहे. 12 म्हणजे 12 संख्या नाही, 12 वर्गमूळ आहे. तेवढं गुणकार कमी होणार, म्हणजे एक गुणकार पण कमी होणार नाही त्याच्यातून. म्हणजे बाकी सगळ्या जीवांची संख्या एक गुणकार प्रमाण पण नाही, दुसऱ्या नरकापासून ते 7व्या नरकापर्यंतची संख्या. आता पुढे तिर्यांच्या गतीची संख्या सांगतात. तिर्यांचे जीव किती आहेत? 155 नंबरची गाथा आहे. संसारी पंचखा तपुन्ना ते गदिहीनया कमसो सामन्ना पंचिंदिय पुण्यतेरिच्छा संसारी पंचखा सामन्ना पंचिंदिय पुण्यतेरिच्छा. कशाचं? काल सांगितलं की नाही, दोन्ही पण अंकसंदृष्टीनं कसं घेणार ते? त्याला काही मानायची गरज नाही ना, म्हणजे उलट मग ती खोटी संख्या होणार ना ती. आपल्याला सगळं गणित समजलं नाही तर संख्या घ्यायची. हे गणित कसं म्हणायचं तर गुणकारासाठी घेतलं की आपण ते 10 100 भागिले 10 असे गुण केलं ना, ते गुणकाराचं समजत नाही म्हणून त्याला अंक घेतला आपण. पण ते बाकीचं तर जगश्रेणी भागाले जगश्रेणीचं 12 वर्गमूळ ते कसं मानणार आपण? ते मानता येणार. आणि 12 वर्गमूळ म्हणजे खूप मोठी संख्या घ्यावी लागेल. 12 वर्गमूळ काढायसाठी किती पुढे 50चे 4 वर्गमूळ आले फक्त, 12चे 5 वर्गमूळ येतील, 61चे 6 वर्गमूळ येतील. 12 वर्गमूळ घ्यायला खूप मोठी संख्या घ्यावी लागेल. हां, ते लक्षात येत आहे ना, 12 वर्गमूळानं वगैरे भागलं की ते येणारी संख्या तेवढी आहे. अरे फरक पण नाही येत. काय नाही, त्याचं काही संबंध नाही. आता जी नारकी जीवांची संख्या सांगितली ती जगश्रेणी फिक्स आहे ना. जगश्रेणी म्हणजे 7 राजू प्रमाण जे एका आकाश प्रदेश पंक्ती, त्यामध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश येतील त्याला म्हणायचं जगश्रेणी. आणि त्याला त्याचं जे 12 वर्गमूळ येईल त्यानं भागायचं. ती संख्या दुसऱ्या नरकातल्या नारकींची आहे. तिसऱ्या नरकातल्या नारकींचं जगश्रेणी भागेल त्याचं 10 वर्गमूळ. आपल्या पन्नाटीचं फक्त आपण 4 वर्गमूळ घेऊ शकतो, त्याचे दृष्टी संदृष्टी घ्यायला. पुढील वेळेला तिर्यांची संख्या सांगतात. काय म्हटली का गाता परत? हां, संसारी पंचखा तपुन्ना ती गतिहीनया कमसो सामन्ना पंचिंदिय पुण्यतेरिच्छा. 5 प्रकारचे तिर्यांची सांगितलं ते नाही काल. कोणते 5 प्रकारचे सांगितलं ते करा. साधना करते तुमचं साधनाच ना? नाही, ह्यांचं आपल्या हितेश बँकचे दीपाली भावी सांगत. हां, काल 5 भेट कोणते सांगितले त्यांचे? कोणी बोलू नका मध्ये. हां, एक राहिलं, बोलू नका, त्यांना जरा विचार करू द्या ना. अपराप्त तिर्यांचे शेवट झाला. आता फक्त त्रिवेदी तिर्यांचं, त्याला काय म्हणते योनिमत तिर्यांचं हे 5 भेद सांगितले होते. त्यातल्या पहिल्या 3ची संख्या इथं सांगितली. किती आहेत?
तर जी संसारी राशी म्हणजे सगळे संसारी जीव चारी गतीतले म्हणून जेवढे होतील त्याला काय करायचं, 3 गतीतल्या जीवांची संख्या कमी करायची. 3 गती म्हणजे कोणत्या, ना बाकीच्या तिऱ्यांचे सोडून देव, नारकी आणि मनुष्य हे 3 गतीतल्या जीवांची बेरीज करायची आणि ती त्यातून वजा करायची. सामान्य तिऱ्यांची किती येणार, त्याला दिसत असेल संसार राशी वजा 3 गती 3 गती राशी. एकूण संसारी जीव सगळे मिळून एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत जेवढे असतील त्यातले मनुष्य, देव आणि नारकी कमी करायचे. मग सगळी राहिलेली संख्या कोणाची आहे, तिऱ्यांच्यांची. कारण तिऱ्यांचे जास्त आहेत ना, अनंत जीव कोण आहे, तिऱ्यांचेच आहे. जे आपण एकेंद्रियामध्ये साधारण वनस्पती निगोदी जीव बघतो त्यांचीच अनंत संख्या आहे. द्विंद्रिय त्रिंद्रिय सगळे असंख्यातच असतात, अनंत असत नाहीत. द्विंद्रिय असू दे, त्रिंद्रिय असू दे, चतुर्द्रिय असू दे, पंचेंद्रिय असू दे, सगळ्यांची संख्या किती आहे, असंख्य. आणि एकेंद्रियांमध्ये पण साधारण वनस्पती जे आहेत तेच फक्त कोण किती आहेत, अनंत, जे निगोदी जीव आपण म्हणतो. कंदमुळातिकामध्ये जे आहे ते अनंत जीव. तर इथं संसार राशीची संदृष्टी, संपूर्ण जीवराशीची संदृष्टी 16 मानली. अंक 16 म्हटले की सगळे जीवराशी आली, म्हणजे मुक्त संसारी सगळे आले त्याच्यामध्ये. आणि 13 म्हटले की संसारी जीवराशी आली. आणि 3 म्हटले की सिद्ध राशी येते. अशी ही संदृष्टी मांडलेली आहे त्यांची. 16 अंक संपूर्ण जीवराशीचा आहे, 13 अंक केवळ संसारी जीवराशीचा आहे आणि 3 अंक सिद्ध राशीचा आहे. आता इथे संपूर्ण संसार राशी घ्यायची म्हणजे कोणता अंक येणार, 13 अंक येणार. आणि त्याच्यामध्ये फक्त 3 गतीतले जीव कमी करायचे, ते असंख्यातच आहेत. हे 13 म्हणजे खूप मोठी संख्या, अनंत. आणि जी 3 गतीची राशी आहे ती फक्त असंख्यातच आहे. जसं नारकी आहे ना, जगश्रेणी भागिले गुणांगुलाचं दुसरं वर्गमूळ. देव जे आहे ते जगत प्रतर भागिले पन्नटी प्रतरांकुल, अशी ते ज्योतिषी देवाची संख्या आहे. त्याच्यापेक्षा जास्तच आहे, नारकीपेक्षा देव जास्तच आहे. आणि त्याच्यापेक्षा मनुष्य तर संख्यातच आहे. ते 3 संख्या नारकींची सांगितली, पुढे देव आणि मनुष्यांची सांगणार आहेत संख्या. ह्या 3 संख्यातून वजा करायच्या. ज्या अनंतानंतून एवढ्या संख्यात राशी कमी केली तर खूप काही कमी झालंच नाही, थोडंसंच कमी झालं. म्हणून इथं काय करायचं, ह्याला 3 रेषा द्यायच्या, म्हणजे 3 गतीतले जीव कमी केले, 3 वजा. ही राशी कुणाची आहे, सामान्य तिऱ्यांची राशी झाली. ही संदृष्टी कशाची आली, सामान्य तिऱ्यांच्या जीवांची आली. आता पंचेंद्रिय तिऱ्यांची, तिथं पण असंच करायचं. पंचेंद्रिय जी 4 गतीतल्या जीवांची म्हणून पंचेंद्रिय राशी पुढे इंद्रिय मार्गाने काढणार आहेत, ते अजून काढलेले. तर त्या पंचेंद्रिय राशीमध्ये 3 गतीतले जीव कमी करायचे. म्हणजे ते सांगितलं 3 गतीनं रहित संसार राशी ही सामान्य तिऱ्यांची राशी आहे. आणि 3 गतीनं रहित सगळे पंचेंद्रिय जीव घ्यायचे, -3 गतीतले पंचेंद्रिय. म्हणजे 3 गतीतले ते पंचेंद्रियच असतात. मनुष्य, देव आणि नारकी नियमानं पंचेंद्रियच असतात. हे 3 गती म्हणजे कोणत्या करायच्या, देव, नारकी आणि मनुष्य.
पंचेंद्रियचे सगळे जीवांची संख्या त्यातले 3 गती जीव कमी केले की म्हणजे तिर्यांचेच बहुभाग येणार. असं अवघी तिर्यांची खूप संख्या मोठी, म्हणजे जास्त तिर्यांचे जीव येणार. म्हणून तर ती किती आहे, तर हित आता तुम्हाला ते नुसतं हित आहे एवढं समजून घ्या. ही संख्या अशी का निघाली ती इंद्रिय मार्गणेमध्ये कळेल. तर ती किती आहे म्हणजे असं राशी सांगते तुम्हाला. जगत प्रतर पंचेंद्रिय राशी किती आहे? जगत प्रतर जगत प्रतर कशाला म्हणायचं? जगत श्रेणीचा वर्ग करायचा. जगत श्रेणी गुणिले जगत श्रेणी. 7 राजू एक आकाश पंक्ती घेतली आणि तेवढी 7 राजू त्याची रुंदी घ्यायची, जे एक प्रतर आला पूर्ण. 7 राजू बाय 7 राजू असं एक प्रतर झाला पूर्ण. तर एवढ्यामध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश येतील 7 राजू घ्यायचे. हे फक्त फळात काढलेलं नव्हतं. 7 राजू म्हणजे खूप मोठे. आपला अर्धलोक आहे, अधोलोक जो आहे तो 7 राजू, ऊर्ध्वलोक 7 राजू आहे उंची त्याची. तर तेवढा आणि त्याचं रुंदी पण तेवढी घ्यायची. तर त्याच्यामध्ये जेवढे लोक आकाशाचे प्रदेश येतील आकाशाचे त्याला म्हणायचं जगत प्रतर, म्हणजे जगत श्रेणीचा वर्ग म्हणायचं. थोडक्यात काय म्हणायचं? जगत श्रेणीचा वर्ग हे जगत प्रतर असतं. आणि त्या जगत प्रतराला प्रतरांगुलानं भागायचं. प्रतरांगुलाच्या असंख्याकाव्या भागानं प्रतरांगुल भागिले असंख्याक जगत श्रेणीचा वर्ग म्हणजे जगत प्रतर आणि त्याला प्रतरांगुलाच्या असंख्याताव्या भागानं भागायचं. म्हणजे असंख्यात ही संख्या घ्यायची भागायला. म्हणजे जगत प्रतराचा असंख्याताव्या भाग प्रमाण पंचेंद्रिय जीवांची पंचेंद्रिय त्रस जीवांची संख्या आहे. आता त्या त्रस जीवामधले भाग 4 होणार. द्विंद्रिय, आपापसात बोलू नका. द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय मध्ये 4 मध्ये विभाग होणार एका त्रस राशीचा. हे त्रस जीव एवढे जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यातावा भाग, म्हणजे असंख्यात जगश्रेणी आहेत. हे सुद्धा किती आहेत? असंख्यात जगश्रेणी प्रमाण संख्या येते. कारण जगत प्रतराला प्रतरांगुलाच्या असंख्याताव्या भागानं भागलं तर काय होणार? तिथं असंख्यात जगश्रेणी येणारच. हे अंगुल म्हटलं होतं ना आपण, सूच्यंगुल, त्याचा वर्ग प्रतरांगुल आणि त्या अंगुलाचा घन घनांगुल. सूच्यंगुल, प्रतरांगुल आणि घनांगुल असे 3 असतात. तसंच जगश्रेणी, जगत प्रतर आणि लोक. जगश्रेणी एक पंक्ती झाली. जगश्रेणी गुणिले जगश्रेणी जगत प्रतर झालं. जगश्रेणी गुणिले जगश्रेणी गुणिले जगश्रेणी लोक, संपूर्ण लोक आकाशाला त्याला लोक म्हणायचं. तसे इथं एक जी 8 योग प्रमाण एक आकाश प्रदेश पंक्ती त्याला म्हणायचं सूच्यंगुल. आणि सूच्यंगुलानं गुणलं तर काय ते प्रतरांगुल आणि त्याला परत घनांगुल. सूच्यंगुलानं गुणलं तर काय ते घनांगुल. घनाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? क्यूब. आणि काय? प्रतराला स्क्वेअर म्हणतात. तर जगत प्रतर हे स्क्वेअर रूप संख्या, जगत श्रेणीचा वर्ग स्क्वेअर आणि जगत श्रेणीचा क्यूब त्याला म्हणायचं लोक. तसे त्या सूच्यंगुल त्याचा स्क्वेअर प्रतरांगुल आणि त्याचा सूच्यंगुलाचा क्यूब घनांगुल. नाही हे पंचेंद्रियाची संख्या सांगायला लागले किती आहे. पंचेंद्रिय जीव किती आहे? तर अजून हे त्रस जीव आहे. जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भाग एवढी त्रस राशी आहे. आणि त्या त्रस राशीचे विभाग केले पुढे आता आपण इंद्रिय मार्गणीमध्ये आणि काय मार्गणीमध्ये. त्यावेळेला त्याला पंचेंद्रियाला वाटणीला किती येतात जीव? तर त्याला पुन्हा 4 आणि 65 61 भागले आणि 58 36 म्हणलं. एवढी पंचेंद्रिय राशी पुढे काढणार आहे सामान्य पंचेंद्रिय राशी. हे असं काय येते ते त्यावेळेला ते गणित केल्यावर समजणार. ते सगळं एक भाग बहुभाग समान भाग असे काढून मग त्याची बेरीज करायची असते. त्यावेळेला ते गणित येते तसं.
तर एवढे कोण आहेत पंचेंद्रिय जीवांची संख्या एवढी आहे जगत प्रतर भागले हा हे 4 प्रतरांगुलाचे आहे ते. आता पुढे अजून संतुष्टी ठेवणार आहे मी ते सांगायला लागले तुम्हाला आता सांगायला लागले ना ही संख्या आहे आणि त्याला हे विभाग केला एवढा आलेला आहे. आता ह्याची संतुष्टी काय आहे ती संतुष्टी ठेवल्याला येते बरोबर. आणि ह्याला जगत प्रतरची संतुष्टी काय आहे जगत प्रतर हे 2 लाईन जगत श्रेणी म्हणजे 1 लाईन जगत प्रतर म्हणजे 2 लाईन आणि लोक म्हणजे 3 लाईन. जगत श्रेणीचा वर्ग म्हणजे 2 लाईन आल्या आणि त्याचा खंड म्हणजे 3 लाईन आल्या. तर हे जगत प्रतरची संतुष्टी प्रतरांगुलची संतुष्टी 4 आहे सूच्यंगुलची 2 प्रतरांगुलची 4 आणि घनांगुलची 6 अशी संतुष्टी. प्रतरांगुलची 4 आहे काय प्रतरांगुलची 4 आहे संतुष्टी. मग जगत प्रतर भागिले प्रतरांगुल 6 घनांगुलची आहे हा घनांगुलची. ते पहिला जर सगळे दिले ते एकदा वाचायला पाहिजे. असंख्याताची संतुष्टी अशी आहे आणि आता ह्याला 4 न भागले 65 61 न भागलं आणि 5836 न गुणलं तर एवढे पंचेंद्रिय जीवाची संख्या येते. जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यात भाग आणि 4 भागिले 61 हे भागिले आणि 5836 हे गुणिले एवढी संख्या येते. कोणाची पंचेंद्रिय सामान्य 4 गती आहे ह्याच्यामध्ये 4 गतीतले पंचेंद्रिय जीव आले. आता आपल्याला फक्त तिर्यांचे काढायचे तर त्यातनं मनुष्य देव आणि नारकी वजा करायचे. म्हणजे ते वजा करण्यासाठी काय करणार इथं 3 रेषा दिल्या जे वजा झाले. ही कोणाची राशी आली पंचेंद्रिय तिर्यांची राशी. म्हणजे ह्याच्यामध्ये संज्ञी असंज्ञी सगळे आले म्हणजे सगळे सामान्य तुम्ही बघितलं तर असंख्यात जलश्रेणी प्रमाण हे पण प्रमाण आहे. आता तिसरं काय सांगितलं पण तिसरी कोणते सामान्य तिर्यांचे 2 पंचेंद्रिय तिर्यांचे. आणि आता तिसरं बरंच घेते तुम्हाला खाली दिसणार नाही. तिसरं पंचेंद्रिय पर्याप्त जीव पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यांचे. तर तिथं पण काय करायचं सामान्य पंचेंद्रिय पर्याप्त राशी काढायची. तिथं पंचेंद्रियामध्ये पर्याप्त अपर्याप्त दोन्ही मिक्स आहेत आणि आपले फक्त पर्याप्त वेगळे काढायचे. तिथे सगळं काढले इंद्रिय मार्गाने सगळे कॉलम करून पंचेंद्रिय पर्याप्त जीवांची संख्या वेगळी अपर्याप्त जीवांची संख्या वेगळी असं काढले. तर त्यातून पंचेंद्रियची सामान्य पर्याप्त राशी आहे त्यातून 3 गतीतले जीव मायनस करायचे. तिन्ही पण संख्या सोपं म्हणजे काढले त्यांनी की जी सामान्य राशी असेल त्यातले 3 गतीचे जीव वजा करायचे म्हणजे तिर्यांची जीवांची संख्या येते. कारण तिर्यांची सगळ्यात बहुभाग जास्त आहेत म्हणून त्यांनी बाकीच्या 3 गतीची संख्या मायनस केली फक्त त्याच्यातून. आता पंचेंद्रिय पर्याप्त राशी कशी येणार जी पंचेंद्रिय पर्याप्त राशी आहे त्यातून 3 गतीतले जीव वजा करायचे म्हणजे ती राहिलेली संख्या पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यांची राशी येणार. सामान्य म्हटलं की ते 4 गतीतले जीव आले आणि त्यातले 3 गतीतले जीव वजा केले की तिर्यांचे जीव शिल्लक राहतात. म्हणजे इथं पण पंचेंद्रिय पर्याप्त राशी 3 गतीतले जीव वजा करायचे पंचेंद्रिय पर्याप्त. ते पण पर्याप्त न ते पर्याप्त हे पर्याप्त अपर्याप्त दोन्ही मिळून आहे आणि हे पर्याप्त नुसते घ्यायचे वजा आता हे किती आहेत पंचेंद्रिय पर्याप्त राशी
तर हे जे आपण पंचेंद्रिय सामान्य राशी काढले ना तशाच पद्धतीने, परंतु ती अपर्याप्तांची संख्या वेगळ्या पद्धतीनं येणार, त्याला अंक वेगळे येतील. फक्त 58 64 आले फक्त. आणि पहिल्यांदा पर्याप्त त्रस राशी किती आहे? जगत प्रतर भागिले प्रतरांकुल. आणि इथं असंख्याताने भागलं होतं ना, इथं संख्याताने भागले. हे संख्याताची समदृष्टी. ते जगत प्रतर भागिले प्रतरांकुल भागिले संख्यात. जे प्रतरांकुलाच्या संख्याताव्या भागाने जगत प्रतराला भागायचं, तर कोणती राशी येणार? त्रस पर्याप्त राशी येते. खालची कोणती संख्यात आहे का ती? संख्यात आहे, संख्याचं चिन्ह आहे. आणि वरती घनांकुल आहे. हा, तर ही त्रस पर्याप्त राशी येते. हे प्रतरांकुलच आहे. वरची 2 म्हणजे काय? फक्त इथं फरक तिथं असंख्यात आहे आणि इथे संख्यात आहे, एवढंच फरक. ही राशी मोठी आहे, ही राशी छोटी आहे. कारण तो प्रतरांकुलाला असंख्यातानं भागलं की उत्तर लहान येणार, आणि लहान संख्येनं आपण जर भागलं तर उत्तर मोठं येते. आणि तर प्रतरांकुलाला संख्यातानं भागलं तर ती संख्या मोठी आहे, आणि मोठ्या संख्येनं भागलं की उत्तर छोटं येणार. कारण हीच पर्याप्त अपर्याप्त दोन्ही मिळून संख्या आहे, आणि ही फक्त पर्याप्त आहे, तर ती छोटीच असणार ना, कमीच असणार ना संख्या. तर जगत प्रतर भागिले आणि ह्याला पुन्हा 4 65 61 भागायचं असं ठेवलं की आणि वर 58 64 गुणायचं. आता असंच काय येते ते उत्तर सगळं तुम्हाला गणित केल्यावर समजणार पडत. ही पंचेंद्रिय पर्याप्त राशी आहे, आणि ह्यातून 3 जीवांची संख्या वजा करायची, 3 गती 3. इथं फक्त 3 रेषा घ्यायच्या, म्हणजे 3 कमी असं समजायचं. लोक नाही समजायचं, 3 राशी कमी. कुठं लोक येईल तिथं लोक घ्यायचं, इथं लोक नाही आहे. 3 राशीनं कमी, 3 गतीतल्या जीवानं ही पंचेंद्रिय पर्याप्त राशी, ही पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यंची संख्या आहे. जे कसं म्हणणार, 3 गतीनं रहित संसार राशी ही सामान्य तिर्यंची राशी आहे. 3 गतीनं रहित पंचेंद्रिय राशी ही पंचेंद्रिय तिर्यंची राशी जीवांची संख्या आहे. 3 गतीनं रहित पंचेंद्रिय पर्याप्त जीव म्हणजे पर्याप्त राशी ही पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यंची राशी आहे. इथं तिर्यंचे शब्द लावले, इथं फक्त पंचेंद्रिय. तिथं पंचेंद्रियामध्ये 4 गती येतात, आणि त्यातल्या 3 गतीतल्या जीवांची संख्या वजा केली की कोण शिल्लक राहिले? तिर्यंची शिल्लक राहिली. आता इथं सगळे आपण आहोत, आणि यातनं पुरुष स्त्रियांची संख्या किती आहे? तर सगळ्या राशीतनं पुरुषांची संख्या मायनस करायची, कारण पुरुष कमी आहेत. सगळे 100 आहेत आणि कुठं 5 आकडा घेतला. 5 म्हणजे कधी अंक पण घेतात, 5 अंक नाही 5 संख्या घेतली तरी संख्या त्याची समदृष्टी काहीतरी मानतात, 5 4 वगैरे असं तिथे 5 मानले असेल. बरोबर आहे. ते सामान्य लक्षात काय येणार तुम्हाला? सामान्य तिर्यंची किती आहेत? अनंत आहेत. पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यंची किती आहेत? तर जगत प्रकाराचा असंख्यातावा सामान्य रूपाने हे सगळं भागलं गुणलं तरी किती येणार? जगत प्रकाराचा असंख्यातावा, कारण प्रतरांकुल ही असंख्यात संख्या आहे. जगत प्रतरा प्रतरांकुलाच्या असंख्याताव्या भागानं भागलं तरी किती येणार? असंख्यातावा भागच येणार, कारण हे असंख्याता ही दोन्ही मिळून असंख्यात संख्या आहे. आणि हे किती आहे? पंचेंद्रिय पर्याप्त, ते पण जगत प्रकाराचा असंख्यातावा. प्रतरांकुला भले संख्यातानं भागलं तर ती संख्या असंख्यातच आहे ना. प्रतरांकुल भागिले संख्यात संख्या, म्हणजे सगळं संख्या शिकलं ना हे लवकर समजते. आता कसं नवीन तुम्ही संख्या डोक्यात घेऊन मग ते सांगितलं त्याचा भाव नाही, ते संख्या आता सांगितलं बघणं लगेच समजते. त्या माहिती संख्या लगेच कळते. पुढे 3 रेगा दिले की
कुठं 3 रेखा दिल्या? हे इथं ना, इथं वरती, इथं ते काय खूप चुकीचे आहे त्याच्यामध्ये संदृष्टी. पुढं आता 156 नंबरची गाथा आहे. जे 5 तिर्यंच्या पैकी 3 तिर्यंच्यांची संख्या सांगितली. आता बाकीचे तिर्यंचे काय राहिले? योनिमत तिर्यंच आणि लब्ध पराकृत तिर्यंची संख्या राहिली अजून, ती सांगतात. 156 नंबरची गाथा आहे. छसद जोयन कधीविद जगपदरं जोनिनीन परिमाणं पुण्योना पंचखा तिर्य अपज्जत परिसंखा तर 2 तिर्यंच राहिले, त्यांची संख्या सांगताय. योनिमत तिर्यंच पुस्तक किती राहिले? 600 योजन कधीद 600 योजनाचा कधी शब्दाचा अर्थ तर वर्ग. कृती म्हणजे वर्ग होतं. कधी म्हणजे कृती आणि कृती म्हणजे वर्ग. तर 600 योजनाच्या वर्गाने जगत्प्रतरा हिदमचे भागलं. जगत्प्रतराला भागल्यानंतर जे उत्तर येतं ते योनिनींचं परिमाण आहे. म्हणजे योनिमत तिर्यंचे ज्या त्रिवेदी तिर्यंचे आहेत संज्ञेमध्ये त्या सगळ्यांची संख्या येते. जगत्प्रतर हा जगत्प्रतर आला की नाही, तर ह्याला कितीने भागायचं? 600 योजनाचा वर्ग. 600 योजनाचा वर्ग. म्हणजे हे पण असंख्याच्या जगश्रेणी प्रमाण उत्तर येणार. त्या 1 जगश्रेणी, अशी 2 जगश्रेणी, 3 जगश्रेणी, अशा असंख्य जगश्रेणी येणार. ते जगत्प्रतर पूर्ण नाहीये, जगत्प्रतराचा असंख्यातावा भाग आहे, म्हणून त्या अशा असंख्य जगश्रेणी येतात त्याचं उत्तर. तर आता 600 योजनाचा जो वर्ग आहे त्याला अंगुलामध्ये रूपांतर करून ह्याचं उत्तर काढलंय. जे 600 योजनाच्या वर्गामध्ये किती प्रतरांगुलानं भाग दिल्यावर ते उत्तर येतंय. आता हे सुद्धा सगळं गणित तुम्हाला माहित असलं की लवकर लक्षात येते. म्हणजे 600 योजनाचं अंगुलामध्ये रूपांतर केलं तर किती अंगुल होणार? तर 600 योजन, 1 योजन बरोबर काय होतं? 8000 धनुष्य. काढूया काय राहू दे तसं एवढं समजून येतं. हा ते धनुष्याचं अंगुल करायचं 96. म्हणजे 7,68,000 तसं 8000 आणि गुणिले 96 तेवढे अंगुल होतात तेवढ्यामध्ये. असं एवढं समजून घ्या. आता काय होणार? जगत्प्रतर भागिले 600 योजन. योजन म्हणजे एक माहिती आहे ना? ज्यावेळेला आपण ते गणित बघतो तर अंगुल 6 अंगुलाचा 1 पद, 2 पदाचं 1 हात, नाही हात नाही पाद, हा 2 पादाचं 1 वितस्ती वीत आणि 2 विताचा 1 हात आणि 4 हाताचा 1 धनुष्य आणि 2000 धनुष्याचा 1 कोस आणि 4 कोसाचा 1 योजन असं होतं ते. म्हणजे थोडक्यात सांगायचं 1 योजन बरोबर 7,68,000 अंगुल होतात.
गुणाकार असायचा म्हणजे 8000 गुणिले 96 करा तरी चालते. म्हणजे कसं होतंय 8000 गुणिले 96, 8000 गुणिले 96 केले की लवकर सोपं जाते आपल्याला. आणि पुन्हा 600 आहे ना. आता हे ज्यांना कळते त्यांना थोडक्यात समजून घ्या सांगते. 600 आहेच इथं आणि वर्ग करायचा म्हणजे 600 गुणिले 600 येणार. आणि लगेच एक योजनामध्ये सांगितलं ना, एक योजन बरोबर 4 कोस आणि एक कोस बरोबर 2000 धनुष्य. म्हणजे एका योजनामध्ये किती धनुष्य झाले? 8000 झाले. आणि एक धनुष्य बरोबर 96 अंकुल होतं. इथं 8000 वर्ग आहे ना, त्यामुळे दोनदा येणार. 8000 गुणिले 8000 आणि 96 गुणिले 96. रूपांतर एवढे अंकुल घ्यायचे ना, तर त्याचं उत्तर किती येते? या सगळ्या शून्य एकत्र घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शून्य किती झाल्या? 10 शून्य. असं राहायचं तर 10 शून्याला. आणि आता राहिलं काय? 96 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 6 गुणिले 6 राहिलं. तर त्याला हे करायचं आपण रूपांतर, पन्नाटीमध्ये रूपांतर करायचं त्याचं, म्हणजे 5536 मध्ये. त्यासाठी काय करायचं? 96 आहे की नाही, ह्याचं भेदन करायचं. 32 गुणिले 3 करायचं. ही संख्या बाजूला ठेवा. ही पण गेली, ही पण गेली, ही पण गेली, पण गेली. आता 96 आहे की त्याला 32 गुणिले 3 करायचं. 32 गुणिले 3. 96 म्हणा की 32 गुणिले 3 म्हणा, ते एकच होतोय ना. आणि गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 6 गुणिले 6. त्या आचार्यांच्या भाषेमध्ये उत्तर काढायचं आहे. नंतर नाहीतर आपण काय गुणाकार करून घेऊन टाकू. परंतु किती येत आहे ते उत्तर? ते 50 प्रत्रांगुळमध्ये काढायचं. तर 32 गुणिले, आता इथं हे 32 एक आहे, इथे 8 आहे. हे 32 आहे, इथं 8 आहे. आणि 32 गुणिले 8 म्हणजे 256 येते. 32 गुणिले 8 म्हणजे किती येते? 256. मग हे 32 गुणिले 8 म्हणजे 256 पुन्हा 256. आणि काय राहिला तर 3 गुणिले 3 म्हणजे 9 येणार. 9. आणि हे त्या भाषेमध्ये काढायचं आपल्याला. 6 काय 36 36 गुणिले 9 किती होणार? 9 9 सख 54 चाले 5. लगेच थोडं कसलं नाजूक आहे. आता मी ह्याच्यात वापरत होतो ना, एक खड किती दिवस चालत होतं मला. नंतर हे तुटते तसे ओले कडू ओले होऊन. 9 सख 54 5 हातचा 9 त्रिक 27 आणि 5 324 आले. आणि 324 आता त्याचं भेदन 4 न असं करायचं. म्हणजे 81 घेतले. हे नाही का 3 त्रिक 9 राहिले, 6 6 36 324 झाले. तर समजा 4 गुणिले 15 केले 324 झाले. आता 1 मिनिट थांबा, झालं. आता हे 324 आहे ना, त्याचं 4चं भेदन करायचं. त्याला 81 गुणिले 4 4 1 4 4 8 32. मग हे 256 गुणिले 256 म्हणजे 65,536 येते.
आणि हे सगळं उत्तर आलं ते कशाचं? प्रतरांगुलामध्ये आलं. कारण अंगुलाचा वर्ग केला, हे अंगुलामध्ये रूपांतर केलं त्याने अंगुल गुणिले अंगुल म्हणले की प्रतरांगुल येते. मग प्रतरांगुलाची संदृष्टी किती आहे? 4 आहे. 81 गुणिले 4 आणि वर शून्य किती आहे? 10 शून्य. म्हणजे जगत प्रतराला एवढ्या प्रतरांगुलानं भागलं किती संख्या येते? 600 योजनाचा वर्ग म्हणजे 536 गुणिले 81 गुणिले 4 आणि 10 शून्य त्याच्यावर. आणि एवढे हे 4 म्हणजे प्रतरांगुल. म्हणजे कुठं पण संदृष्टी हे देतात आचार्यजी. तर त्यांची संख्या येते ना पंचेंद्रिय योनिमध्ये तिर्यंची जी संख्या येते त्यावेळेला उत्तर देताना जगत प्रतर भागिले प्रतरांगुल. आता जगत प्रतर म्हणजे काय ना? संदृष्टी 2 रेषा आणि मग ते कसं हे प्रतरांगुल, हे जगत प्रतर मोठं काढतात ते मोठं भाग आहे. जगत प्रतर भागिले प्रतरांगुल. किती प्रतरांगुल? 536 गुणिले 81 गुणिले 4 आणि त्याच्यावर 10 शून्य. ते लक्षात ठेवायला आपल्याला सोपं त्या ह्याच्यानं काढतात. त्याची संक्षेप संदृष्टी जी आहे हे 536 लिहिते अर्थसंदृष्टीमध्ये. त्याला घ्यायची पद्धती कशी आहे? 65 आणि 2 रेषा. ह्याला म्हणायचं पन्नट्टी. त्याचं नाव काय? पन्नट्टी. 536 ला पन्नट्टी म्हणतात. आणि त्याची संदृष्टी केवळ 65 काढून 2 रेषा द्यायच्या. मग जगत प्रतर भागिले पन्नट्टी प्रतरांगुल गुणिले 81 गुणिले 4 आणि त्याच्यावर 10 शून्य. एवढी संख्या योनिमत तिर्यंची जीवांची आहे. ते कमी झाली संख्या कारण भागार मोठा झाला ना. तिथं प्रतरांगलाचा असंख्यातावा भाग होता सामान्य पंचेंद्रिय तिर्यंच्या मध्ये. आणि इथं जगत प्रतराला संख्या असंख्य हे प्रतरांगुल किती झाले? संख्या प्रतरांगुल झाली. संख्या झाले 85 गुणिले 81 गुणिले 4 आणि 10 शून्य. जी संख्या तर संख्या येणार ती. तर ही संख्या कशाची झाली? योनिमत तिर्यंची. सामान्य लक्षात काय ठेवायचं? योनिमत तिर्यंची किती आहेत? स्त्रीवेदी तिर्यंचे जीव पंचेंद्रिय किती आहे? तर जगत प्रतराला 600 योजनाच्या वर्गाने भाग दिला असताना जी संख्या येते म्हणजे जगत प्रतराचा असंख्यातावा भाग. तो छोटा येणार संख्या, कमी येणार. 600 योजनाचा वर्ग काय? तेवढी संख्या आहे ना त्यांची. त्रिवेदी तिर्यंची जी आहेत सौदी दोन्ही मिळून किती आहे? तर जगत प्रतराचा असंख्यातावा भाग आहे. मग कितीनं भागायचा? तो भागार पाहिजे ना. मग जो पंचेंद्रिय पर्याप्त राशी काढत असताना जो भागार आहे तो प्रतरांगुलाचा संख्यात्वा भाग किंवा प्रतरांगुलाचा असंख्यात्वा भाग आहे. आणि इथं जे आहे ते संख्या जगत प्रतरांगुल आहे. त्याला भाग नाही, खाली नाहीये. हे गुणाकार आहे सगळं प्रतरांगुला. म्हणजे हे मोठा भागार आहे. तर ह्या जगत प्रतरांगुल भागले की कमी संख्या येणार. त्रिवेदी एकट्या कमी असणार आणि सगळे मिळून जास्त होणार ना. पुढं आता पंचेंद्रिय तिर्य अपर्याप्त तिर्यंच किती आहेत? तर जी पंचेंद्रिय तिर्यंच राशी सांगितली सामान्य पंचेंद्रिय राशी आणि पंचेंद्रिय पर्याप्त राशी वजा करायची त्याच्यातून. अपर्याप्त तर ते पर्याप्त तिर्यंच. अपर्याप्त तिर्यंच जरा दाबून खायला गेली की मोडते. अपर्याप्त पण आहे पंचेंद्रिय तिर्यंच. किती येणार? पंचेंद्रिय तिर्यंचाची आपण संख्या काढली होती मगाशी. सामान्य पंचेंद्रिय तिर्यंच राशी त्याच्यातून पर्याप्त तिर्यंच कमी करायचे. मग राहिलेले अपर्याप्त होणार ना. वजा पर्याप्त पंचेंद्रिय तिर्यंच
तिर्यांचे. सामान्य पंचेंद्र तिर्यांच्यातून पंचेंद्र पर्याप्त तिर्यांचे कमी केले की राहिलेले सगळे अपर्याप्त तिर्यांचे येणार. मग अशी काढले ते आपण समदृष्टी किती पंचेंद्र तिर्यांच्याची जगत प्रतर इकडून घेते. जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा असंख्यातावा भाग त्याला 4 न गुणलं 6561 न भागलं आणि 5836 न गुणलं होतं. एवढे आले होते ना मग अशी. आणि त्याच्यातून ही राशी वजा करायची. ती कोणती राशी पर्याप्त तिसरी राशी काढली होती आपण. ते जगत प्रतर भागिले प्रतरांगुलचा संख्यात्वा भाग आणि ह्याला 3 हे करायचे 3 कमी आणि 5864 भागिले 4 आणि 6561. मग अशी दुसऱ्या नंबरला आणि तिसऱ्या नंबरला 2 राशी काढल्या होत्या आपण. त्या दुसऱ्या राशीतून तिसरी राशी वजा करायची. दुसरी राशी कोणती होती? सामान्य पंचेंद्र राशी होती. आणि तिसरी राशी होती पंचेंद्र पर्याप्त राशी होती. राशी म्हणजे जीवांची संख्या. जसं तुमचं धान्याची राशी असते ना तशी जीवांची राशी, जीवांचा ढीक सगळा. तर ते किती आहेत? तिर्यांची जीव असंख्यात आहेत सगळे तिर्यांचे जीव. थोडक्यात बघितलं तर असं पंचेंद्र जीवांच्या मध्ये तिन्ही गतीतील जीव असंख्यात आहेत. तिर्यांचे पण असंख्यात आहेत, देव पण असंख्यात आहेत आणि नारकी पण असंख्यात आहेत. फक्त मनुष्य जे पर्याप्त येतील तेच फक्त संख्यात आहेत. कमी आहेत. आता पुढे येणार मनुष्याची संख्या. आता ह्याच्यातून हे 3 राशी वजा करायची. 3 गतीचे राशीनं रहित ती राशी काढली होती ना. आता त्या राशीतून ही राशी वजा करण्यासाठी काय करायचं? ह्यातून ही वजा करायची. मग ते वजा करण्यासाठी छेद समान व्हायला पाहिजे. म्हणजे हा जो भागाराचा भागार आहे ना हा गुणकारामध्ये घ्यायचा. ह्याचा हा भागार आणि ह्याचा हा भागार आणि भागाराचा भागार काय होत असतं? गुणकार होत असतं. मग अशी लिहिणार आपण संख्या जगत प्रतर भागिले प्रतरांगुल 4 65 61 58 36 गुणिले असंख्यात. आणि ही राशी कशी लिहिणार? जगत प्रतर प्रतरांगुल 58 64 गुणिले 5 गुणिले 50. आता हे दोन्हीमध्ये संख्या समान कोणती आहे? ही संख्या दोन्हीमध्ये समान आहे. ही कॉमन संख्या काढायची आणि याचा हा गुणकार आहे ह्याच्यातून हा गुणकार वजा करायचा. समान संख्या काढली की राहिलेल्या गुणकारातून त्या वजा राशीचा गुणकार कमी केला की ती राशी येते. तुम्ही पुढे बसत जाऊ त्याचे वगैरे त्याला समजते ना. पाठी हा पुढे बसत जाऊ म्हणजे लक्षात येऊ दिसतंय ना ते. मग वजा करण्यासाठी काय करायचं? ते डोक्यावर घ्यायचं. त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्या शास्त्रामध्ये पद्धती आहे. अधिक किंवा वजा करायचं असलं तर त्या डोक्यावर घेऊन त्याचं चिन्ह करतात, वजाचं चिन्ह. म्हणजे आता ही राशी कशी लिहिणार आपण? हे वरचं पुस्तक, हे वरचं पुस्तक. हे दोन्ही समान संख्या काढली सेम आणि ह्या गुणकारात हा गुणकार ठेवायचा 58 64 5 आणि 3. ही राशी झाली अपर्याप्त जीवांची संख्या. म्हणजे ह्या गुणकारातून हा गुणकार वजा झाला. हा गुणकार छोटा आहे आणि हा गुणकार मोठा आहे. कारण तर संख्याताचा गुणकार आहे तर असंख्याताचा गुणकार आहे. त्याबरोबर हे 36 लहान आहे हे 64 मोठं आहे. परंतु इथं संख्यात आहे आणि इथं असंख्यात आहे. ते 5 म्हणजे संख्या. हा वजाच्या चिन्हासाठी असं करतात. त्याच्यावर शून्य हा ऋण राशी म्हणतात त्याला. आणि ते असं टोकधर म्हटलं ते तो एक वाजन ऋणाच्या आणि अजून पुष्कळ सारा चिन्ह आहे त्याची की असं आपण 1 कमी 2 कमी 3 कमी असं घ्यायचं अशी पद्धत.
घ्यायला म्हणून. आता ह्यातनं ही मोठी संख्या तुम्ही मोठी संख्या वजा करायची आहे ना, तेव्हा हे ऋण राशी अशी ठेवतात. वजाची अशी चिन्ह आहेत. असं एकातून दुसरा कमी करायचा असेल असं करायचं किंवा असं करायचं. इकडे एक राशी इकडे एक राशी घेऊन असं ठेवायची. ते पण वजा असेल. वजाचं चिन्ह आचार्यांची भाषा परिभाषा. ठीक आहे, चला सामान्य आता लक्षात घ्या फक्त की पंचेंद्रिय तिर्यंच अपर्याप्त राशी किती आहे, तर जगत प्रतराचा असंख्यातवा भाग. सगळे जगत प्रतराचा असंख्यातवा भागच आहे. कुठून? पंचेंद्रिय राशीपासून. एक सामान्य तिर्यंच राशी आहे ती फक्त अनंत अनंत आहे. बाकीचे पंचेंद्रिय पर्याप्त राशी, पंचेंद्रिय सामान्य राशी, पंचेंद्रिय पर्याप्त राशी, योनिमत तिर्यंच हे सगळे जगत प्रतराचा असंख्यातवा भागच आहे. परंतु सामान्य पंचेंद्रिय तिर्यंच जीव जास्त येणार, त्याच्यापेक्षा पंचेंद्रिय पर्याप्त जीव कमी येणार, त्याच्यापेक्षा योनिमत तिर्यंच कमी संख्या आहे, त्याच्यापेक्षा अपर्याप्त तिर्यंच सर्वच राशी घ्यायच्या ना जगतपत्राच्या. अपर्याप्त जीवांची संख्या जास्त येत असते. अपर्याप्त जीव जास्त आहे. चल वेळ झाला की आपला. महाराजांचं अतिक्रमण करू नका. आता उद्या मनुष्यांची संख्या. आता ते तुम्हाला तुमचे पहिले नोट्स आहेत का नाही, पहिले नोट्स त्याच्या पहिल्या पानावर जे क ख ग घ लिहून ते अंक दिले होते ना, ते सगळ्यांनी बघून यायचं उद्या. कुठल्या अक्षराला कोणता अंक आहे. क पासून 1 2 3 4 तुम्हाला एक दिवस दाखवलं होतं, आपलं कुठं तरी आलं होतं ते. क पासून ते वीर साठी ते दाखवलं होतं तुम्हाला, वरचा संख्या. तर ते घेऊन उद्या संख्या सांगणार आहे ते 4 ते घेऊन. त म्हणजे किती, ल म्हणजे किती, न म्हणजे किती. हा उद्या चतुर्दशी उद्या होणार नाही, परवा दिवशी तास होईल. उद्या तासाला सुट्टी आहे तुमच्या. आणि तुम्ही परीक्षा देणार तर काय झालं. आणि 2-3 दिवसांनी. चल जीव समासाची परीक्षा घेणार म्हणून सांगितले की. आता जीव समासाची 2-3 तारखेपर्यंत द्या. 3-4 नाही तर 3 तुमचं परत अडचण. 3 तारखेपर्यंत द्या. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, ज्ञान दर्शन संपन्न आहे. मी एकटाच आहे. मी कधी त्या अनंत राशीमध्ये पण होतो, कधी तिर्यंच पंचेंद्रिय सामान्य राशीमध्ये पण होतो. परंतु तेथे असतानाही मी त्या तिर्यंच गतीपासून भिन्न शुद्ध जीवच होतो. आता सुद्धा मी शुद्ध जीवच आहे. मी मनुष्य नाही, तिर्यंच नाही, नारकी नाही, देव नाही. या सर्व पर्याय आहेत, बदलणारे रूप आहेत. माझे स्थायी रूप एकच आहे. हा मी अनादि अनंत एक शुद्ध चैतन्य स्वरूप आहे. आपल्या असली रूपाला पहा. या संपूर्ण शरीरामध्ये आपले शुद्ध चैतन्य आहे. द्रव्य दृष्टीने पहा त्याच्याकडे. अनादि अनंत आहे, अखंड आहे, शुद्ध आहे, ध्रुव आहे. सहज ज्ञान स्वरूप विज्ञान
एकत्व विभक्त स्वरूप शुद्ध एको विसर्जन. नमो अरिहंताय